नमस्कार, पूजा रेसिपीमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आपण छान अशा करूयात साबुदाणा आणि बटाट्याच्या पापड्या। त्यासाठी आपण मोठ्या वाटीने 2 वाटी साबुदाणा घेतलेला आहे। ही 1 वाटी आणि ही 1 वाटी। आता छान असा आपण साबुदाणा अगोदर खरपूस भाजून घेऊयात। कढईमध्ये आपण साबुदाणा घेतलेला आहे टाकून छान आता खरपूस भाजूया साबुदाण्याला, म्हणजे मिक्सर मधून छान बारीक होतो साबुदाणा खरपूस भाजल्यावर। बारीक पेस्ट करून घ्यायची आपल्याला साबुदाण्याची, त्यामुळे खरपूस भाजून घ्यायचा साबुदाणा। असा छान आपला खरपूस साबुदाणा भाजलेला आहे। हे बघा किती मस्त असा आपला साबुदाणा भाजलेला आहे। आता आपण गार होईपर्यंत ठेवूयात आणि नंतर मिक्सर मधून घेऊयात बारीक करून। असं छान आपलं 2 वाट्याचं साबुदाण्याचं पीठ आपण मिक्सर मधून घेतलेलं आहे, छान असं बारीक काढून। असं मस्त घेतलेलं आहे आपण साबुदाण्याचं पीठ काढून। 2 वाट्या साबुदाण्याला आपण 1 किलो बटाटे घेतलेले आहेत। हा आहे बटाट्याचा खीस। आपण छान असे कुकर मधून 2 शिट्ट्या काढून उकडून घेतलेले बटाटे छान असे खिसून घेतलेले आहेत। बटाट्याचा खीस आहे 1 किलोचा। आणि ही लाल चटणी आणि हे मीठ। आता आपण सर्व मिश्रण करूयात मिक्स। लाल चटणी घेऊयात टाकून, मीठ टाकूयात आणि साबुदाण्याची बारीक केलेल्या साबुदाण्याची पेस्ट घेऊयात त्याच्यामध्ये टाकून। सर्व मिश्रण एकजीव करून छान असा उंडा घेऊयात लावून। असं छान आपण चटणी, मीठ आणि साबुदाण्याचं बारीक केलेली पेस्ट टाकून असं मस्त उंडा लावूयात। आपण बटाटा आणि साबुदाण्याच्या छान अशा पापड्या करणार आहोत। असा छान आपला उंडा लावून झालेला आहे तयार। आता आपण याचे छोटे छोटे गोळे करून छान वाफवून घेऊयात। असे आपण उंड्याचे छोटे छोटे गोळे घेतलेले आहेत करून। आता गोळे आपण घेऊयात वाफवून। पातेल्यामध्ये आपण अगोदर पाणी टाकलेलं आहे। पाण्याला उकळी आल्यानंतर त्यावर ठेवूयात आपण चाळणी ठेवलेली आहे। आता त्यावर आपण गोळे घेऊयात ठेवून। असे आपण गोळे घेतलेले आहेत ठेवून। आता आपण त्याच्यावर ठेवूयात झाकण आणि 10 मिनिटं छान वाफ येईपर्यंत आपण गोळ्यांना वाफवून घेऊयात। अशी छान आपल्या गोळ्यांना मस्त अशी वाफ आलेली आहे। आता आपण गोळे घेऊयात काढून। आता आपण हे गोळे तांब्याच्या सहाय्याने छान असे फोडून घेऊयात। असे मस्त फोडून घेऊयात। असे गोळे आपले वाफलेले आहेत असं मस्त आता आपण फोडून उंडा घेऊयात करून। असे छान आपण पापड्या करण्यासाठी छोटे छोटे गोळे घेतलेले आहेत करून। आता आपण बनवूयात पापड्या। असं छान गोळा ठेवून आपण छान अशी पापडी घेऊयात करून। खालच्या बाजूने पण आपण पन्नी ठेवलेली आणि वरतून पण पन्नी लावलेली आहे। अशी एकदम गोल आकारामध्ये सर्व पापड्या आपण घेऊयात करून। अशी छान आपण पापडी घेऊयात मेन कापडावर टाकून। अशी निघालेली आहे आपली पापडी। अशाच पद्धतीने आपण सर्व पापड्या घेऊयात करून। अशा छान अशा आपल्या सर्व पापड्या झालेल्या आहेत करून। आता आपण उन्हामध्ये घालूयात वाळत। 1 किंवा 2 दिवस वाळून घ्यायच्या पापड्या छान। 1 किंवा 2 दिवस पापड्या वाळल्यानंतर छान अशा आपल्या पापड्या होणार आहेत तयार। आता आपण उन्हामध्ये घेऊयात पापड्यांना वाळू घालून। अशा छान आपण उन्हामध्ये घातलेल्या आहेत पापड्या वाळत। आता 2 दिवसानंतर छान अशा आपल्या पापड्या होणार आहेत तयार। अशा छान आपल्या 2 दिवसानंतर अशा मस्त आपल्या पापड्या झालेल्या आहेत तयार। आता आपण पापड्यांना घेऊयात तळून। तेल छान असं तापलेलं आहे आपलं। आता तळूयात आपण पापडी। बघा किती छान अशी आपली पापडी झालेली आहे। अशा पद्धतीने आपली पापडी झालेली आहे तयार। अशा मस्त आपल्या पापड्या तळल्यानंतर अशा झालेल्या आहेत एकदम मस्त। या पद्धतीने पापड्या नक्की करून बघा। पापड्यांचा रेसिपीचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा।